प्लास्टिक सर्वत्र आहे. 20व्या शतकाच्या मध्यापासून मानवतेने 9 अब्ज टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे उत्पादन केले आहे. हे असे साहित्य आहे जे जीवन सोपे करण्यासाठी बनवले होते, परंतु त्याऐवजी ते निसर्गासाठी आणि मानवतेसाठी एक जीवघेणा सापळा बनले आहे. हे सर्व ज्ञात आहे की बहुतेक प्लास्टिकचा कधीही पुनर्वापर होत नाही. प्राध्यापक अँटोनियो रागुसायक, इटालियन प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आणि संशोधक, ज्यांनी मानवी नाळेमध्ये प्लासेंटा सर्वप्रथम मायक्रोप्लास्टिक ओळखले, ते स्पष्ट करतात की आपण तयार केलेल्या लाखो टन प्लास्टिकचा जीवमंडळातून बायोस्फिअर प्रवास कसा सुरू राहतो. 10% पेक्षा कमी प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. 90% पेक्षा जास्त प्लास्टिक पर्यावरणात टाकले जाते. आणि जेव्हा प्लास्टिक पर्यावरणात टाकले जाते, ते हळूहळू लहान लहान कणांमध्ये विघटित होते आणि अखेरीस खूप लहान मायक्रोप्लास्टिक किंवा अगदी सूक्ष्म नॅनोप्लास्टिक बनते. हे कण नद्यांमधून प्रवास करतात, समुद्रांपर्यंत पोहोचतात, महासागरांमध्ये पसरतात आणि नंतर आपण खात असलेल्या माशांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे ते पुन्हा आपल्या शरीरात परत येतात. जगभरातील परिसंस्थांमध्ये मायक्रोप्लास्टिकची समस्या बऱ्याच काळापासून दिसून येत आहे. तुर्कीमधील चुकुरोवा विद्यापीठाचे प्राध्यापक सेदात गुंडोडू, जे मायक्रोप्लास्टिकवरील संशोधन गटाचे संस्थापक आणि सागरी जीवशास्त्र व भूमध्य सागरीय मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाचे तज्ज्ञ आहेत, ते या वाढत्या चिंतेबद्दल बोलतात. मी प्रामुख्याने मत्स्य जीवशास्त्रावर काम करतो. मी 2016 पासून मत्स्य जीवशास्त्रावर काम करत आहे. माझ्या PhDच्या अभ्यासादरम्यान माझ्या लक्षात आले की आम्ही जैवविविधतेसाठी काम करत असलेली सर्व नमुना संकलन स्थळे केवळ मायक्रोप्लास्टिकनेच नव्हे, तर प्लास्टिकने पूर्णपणे प्रदूषित झाली आहेत. कारण आम्हाला प्रथम हे जाणवले की मुख्य समस्या स्वतः प्लास्टिकच आहे. आज आपल्याला मायक्रोप्लास्टिक हा शब्द ऐकण्याची सवय झाली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ही संज्ञा अस्तित्वातच नव्हती. प्राध्यापक रिचर्ड थॉम्सन हे प्लायमाउथ विद्यापीठातील सागरी जीवशास्त्रज्ञ, मरीन इन्स्टिट्यूटचे संचालक, ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि फेलो ऑफ द रॉयल सोसायटी आहेत. त्यांच्या कामात त्यांनी सागरी पर्यावरणातील सूक्ष्म प्लास्टिक कणांचे वर्णन सर्वप्रथम केले आणि एका संपूर्ण नवीन संशोधन क्षेत्राचा पाया घातला. जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा मी माझ्या काही विद्यार्थ्यांना एक आव्हान दिले. ते समुद्र किनाऱ्यावर गेले, त्यांनी वाळूचे नमुने गोळा केले आणि आम्ही ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहू लागलो. आणि अगदी पहिल्या नमुन्यांपासूनच आम्हाला वाळूच्या कणांसारखे न दिसणारे चमकदार रंगाचे लाल आणि निळे तुकडे दिसू लागले. आणि मग त्यांची ओळख निश्चित करणे हा जवळजवळ एक प्रकारचा न्यायवैद्यक प्रवासच होता. आणि आम्ही पुष्टी केली की ते खरोखरच प्लास्टिक होते. आम्ही दाखवून दिले की ते यूकेमध्ये विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये गाळात आणि पाण्याच्या स्तंभात उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे 2004 मधील त्या पहिल्या शोधनिबंधात, या विषयावरील माझ्या पहिल्या शोधनिबंधात आम्ही मायक्रोप्लास्टिक्सही संज्ञा वापरली. आणि यापूर्वी खऱ्या अर्थाने सूक्ष्म तुकड्यांसाठी या संदर्भात ही संज्ञा वापरली गेली नव्हती. यापूर्वी प्लास्टिकच्या लहान तुकड्यांवर काही अभ्यास झाले होते आणि आम्ही आमच्या शोधनिबंधात त्यांचा संदर्भ दिला आहे. पण आम्ही इतरांपेक्षा अधिक लहान तुकड्यांवर अभ्यास केला. आम्ही ही जैव उपलब्धता दाखवून दिली. आम्ही काळानुसार वाढण्याचा कल दाखवला. महासागर हे प्लास्टिक जमा होण्याचे मुख्य भांडार आहे. त्यात आधीच 200 दशलक्ष टनांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा आहे आणि हे प्रमाण दररोज वाढतच आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्लास्टिक नाहीसे होत नाही. सूर्यप्रकाशाला टाक्षारता आणि यांत्रिक घर्षण यांच्या प्रभावाखाली त्याचे मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिकमध्ये विघटन होते. मायक्रोप्लास्टिक म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराचे प्लास्टिकचे कण, तर नॅनोप्लास्टिक 1 मायक्रोमीटरपेक्षाही लहान असतात, जे मानवी केसांपेक्षा सुमारे 1000 पटीने पातळ असतात. केवळ महासागराच्या पृष्ठभागाच्या थरातच सुमारे 350 ट्रिलियन मायक्रोप्लास्टिकचे कण आहेत. तरी ही खरी संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सुमारे 90% नॅनोप्लास्टिक कण सध्याच्या विश्लेषणात्मक उपकरणांद्वारे शोधण्याइतके लहान असतात. महासागर आणि इतर जलस्रोतांच्या पृष्ठभागावरून पाण्याची वाफ होत असताना पाण्यासोबत मायक्रोप्लास्टिकचे कण पाण्याच्या वाफेसह वातावरणात वर जातात. जर्मनीतील हेल्महोल्ट्ज सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल रिसर्च येथील पर्यावरण विश्लेषक डॉक्टर दुशान मॅट्रिक नॅनोप्लास्टिकच्या अभ्यासासाठी समर्पित असलेल्या एका संशोधन गटाचे नेतृत्व करतात. डॉक्टर मॅट्रिक ऑस्ट्रियातील सनब्लिक वेधशाळेत वातावरणातील नॅनोप्लास्टिकचा अभ्यास करतात, जे युरोपमधील सर्वात जुने उच्च उंचीवरील संशोधन केंद्र आहे आणि जे नॅनोप्लास्टिक अतिनील किरणांमुळे किंवा केवळ यांत्रिक शक्तींमुळे मोठ्या तंतूंपासून वेगळे होतात. ते तुकडे झालेले नॅनोप्लास्टिक खूप जास्त काळ हवेत टिकून राहण्यास अधिक सक्षम असतात आणि याचा अर्थ ते समुद्र सपाटीपासून 3106 मीटर उंचीवर सुद्धा उचलले जाऊन हवेत येतात.
तर आम्हाला असे आढळून आले आहे की आमच्या सर्व केंद्रांवर नॅनोप्लास्टिक आहेत आणि अगदी खोल समुद्राच्या वातावरणातही नॅनोप्लास्टिक आढळतात आणि आमचा सर्वात खोल बिंदू 5000 मीटरपेक्षा खाली आहे. वातावरणातील सूक्ष्म आणि नॅनोकण हजारो किलोमीटरचा प्रवास करून एका खंडातून दुसऱ्या खंडात जाऊ शकतात. ही नोंद ऑस्ट्रियाचे डॉक्टर एल्के लुडेविग यांनी केली आहे, ज्या सोनोब्लिक वेधशाळा आणि युरोपियन सेंटर फॉर क्लाउड अँबियंट इंटर कंपॅरिझनच्या प्रमुख आहेत, जिथे या कणांच्या वहनाची आणि या प्रक्रियेच्या परिणामांची नोंद केली जाते. आपल्याला वेगवेगळ्या घटनांवरून माहीत आहे की उदाहरणार्थ जपानपासून इथपर्यंत किंवा कॅनडापर्यंत कणांचे खूप लांब अंतरापर्यंत वहन होते. मी तुम्हाला याची 2 उदाहरणे सांगू शकते. एक म्हणजे फुकुशिमामधील अपघात. जास्त किरणोत्सर्ग असलेले एरोसॉल कण SOMLIC वेधशाळेपर्यंत पोहोचायला सुमारे 11 दिवस लागले. दुसरे उदाहरण 2025 सालचे आहे, 9 जून रोजी. कॅनडाहून आलेल्या एका प्रकारच्या वहन करणाऱ्या हवेच्या राशीने इथल्या स्टेशनला गाठले. आम्ही ते आकाशात पाहू शकलो. अर्थात आमच्या डेटामध्ये आम्हाला दिसत होते की एरोसोलची घनता जास्त होती, पण सर्वात प्रभावी क्षण तो होता. आणि म्हणूनच इथे माहिती असणे महत्त्वाचे आहे की आम्हाला हवेत जळल्याचा वास स्पष्टपणे येत होता आणि हे दिवसभर टिकते. तर इथे तुम्ही पाहू शकता की पृथ्वीवर विशेषतः उत्तर गोलार्धात याचे परिणाम किती तीव्र असू शकतात आणि ते उत्तर गोलार्धात शेकडो किलोमीटरपर्यंत वाहून नेले जाते आणि आम्ही ते इथे मोजू शकतो आणि ते काय आहे हे दाखवू शकतो. वातावरणातील सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक नंतर पर्जन्यासोबत पृथ्वीवर परत येतात, पाऊस किंवा बर्फासोबत खाली पडतात आणि जंगलांमध्ये शेतजमिनीवर आणि गवताळ प्रदेशात स्थिरावतात, जिथे ते मातीत झिरपतात आणि वनस्पतींमध्ये शिरतात. हे संपूर्ण ग्रहावर उत्तर आणि दक्षिण गोलार्ध दोन्हीमध्ये घडत आहे. लिलियाना कॅसेरेस सांचेझ विज्ञान तंत्रज्ञान आणि आरोग्य या विषयात MSc इकोटॉक्सिकोलॉजी आणि पर्यावरण संरक्षणात विशेष प्रावीण्य असलेल्या जीवशास्त्रज्ञ आणि बोलिव्हियन कॅथोलिक युनिव्हर्सिटी सॅन पाब्लो येथील अचूक विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन केंद्रातील संशोधक नमूद करतात की मायक्रोप्लास्टिक नैसर्गिक वातावरणातच जीवांमध्ये आणि खाद्यपदार्थांमध्ये आढळतात. अलीकडच्या वर्षांत आम्ही कोचाबांबामधील मातीहवा आणि पृष्ठभाग व भूगर्भातील पाणी या दोन्हींचे विश्लेषण केले आहे. आम्ही तलाव आणि सरोवरांचीही तपासणी केली आहे आणि या सर्व नमुन्यांमध्ये आम्हाला मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. मानवी वस्ती नसलेल्या भागातही आम्हाला मायक्रोप्लास्टिक आढळले. यावरून असे सूचित होते की मायक्रोप्लास्टिकचे कण पर्यावरणात सक्रियपणे फिरत आहेत. या व्यतिरिक्त आम्ही अन्न आणि सजीवांमध्येही त्यांचे अस्तित्व ओळखले. आम्हाला दूध आणि दह्यासारख्या इतर पाश्चराइज्ड उत्पादनांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले. ते वन्य प्राण्यांमध्ये देखील आढळले. उदाहरणार्थ टिटाकाजा पाणबेडकामध्ये आणि कोचाबांबाजवळील अंगोस्टुरा नावाच्या तलावातील माशांमध्ये. या निष्कर्षांवरून हे सिद्ध होते की मायक्रोप्लास्टिक आधीच आपल्या अन्नसाखळीचा आणि पर्यावरणीय साखळीचा भाग बनले आहेत. मायक्रोप्लास्टिक प्रदूषणामुळे जगातील 3 मुख्य अन्न पिके तांदूळ, गहू आणि मकायांच्या 10 पैकी 1 दाणा काढणीपूर्वीच मरू शकतो. या व्यतिरिक्त कॅटानिया विद्यापीठातील संशोधकांना उच्च सांद्रता आढळली आहे. सफरचंद, नाशपाती, गाजर, बटाटे, लेट्यूस आणि ब्रोकोलीमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण. एकूणच सफरचंद आणि गाजरांमध्ये प्रदूषणाची पातळी सर्वाधिक होती आणि भाज्यांपेक्षा फळांमध्ये प्लास्टिकचे कण जास्त प्रमाणात आढळले. अनेक देशांतील दुग्धशाळांमध्ये गवत आणि इतर प्रकारच्या पशुखाद्याच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. गायी आणि मेंढ्यांच्या दुधात आणि मांसात, तसेच डुकरांच्या फुफ्फुसांच्या उतींमध्ये आणि पाळीव बदकांच्या पोटात व आतड्यांमध्ये देखील मायक्रोप्लास्टिकच्या अस्तित्वाची पुष्टी झाली आहे. याचा अर्थ असा की प्लास्टिक आता पशुपालनापासून अविभाज्य बनले आहे. ऑस्ट्रेलियातील न्यूकॅसल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आज एक सामान्य व्यक्ती अन्नातून वर्षाला सुमारे 250 ग्रॅम प्लास्टिकचे सेवन करते, जे 50 प्लास्टिक पिशव्यांच्या वजनाइतके आहे. शिवाय मानव मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक श्वासावाटे आत घेतो. अभ्यासानुसार एका मोठ्या शहरात 2 तास चालताना एक प्रौढ व्यक्ती 106,000 पर्यंत मायक्रोप्लास्टिकचे कण श्वासावाटे आत घेऊ शकते आणि पाण्याच्या स्रोतांजवळील भागातही संख्या लक्षणीयरित्या वाढते.
आपण दररोज दात घासताना, अंघोळ करताना, जेवताना, छोटी मोठी कामे करताना, फिरायला जाताना, कपडे घालताना, घरातील उपकरणे वापरताना किंवा औषधे घेताना मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकच्या संपर्कात येतो. आणि जेव्हा आपण संगणकावर काम करत असतो, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असतो, जाता जाता कॉफी पित असतो, सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असतो किंवा घराबाहेर आराम करत असतो, तेव्हा मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक सर्वत्र असतात. आणि हे कण आज आपल्या दैनंदिन जीवनात किती खोलवर रुजले आहेत हे आपल्या क्वचितच लक्षात येते. प्लास्टिक शरीरात जाण्याचे 3 मार्ग आहेत: श्वासावाटे, त्वचेद्वारे आणि अन्नाद्वारे. आणि पुढे काय होते ते रक्तप्रवाहात प्रवेश करते. अगदी अलीकडे सुमारे 15 वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना वाटत होते की प्लास्टिक निष्क्रिय असते. आणि खरं तर जर तुम्ही या प्लास्टिकच्या गोळ्या पाहिल्या, मायक्रोप्लास्टिक नव्हे तर मोठ्या मॅक्रोप्लास्टिक, तर तुम्ही त्यांना पाण्यात टाकले तरी त्या तिथे शांतपणे पडून राहतात. असे वाटते की त्या पर्यावरणात फारसा हस्तक्षेप करत नाहीत. पण एकदा का त्यांचे मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकमध्ये विघटन झाले की त्या 3 मार्गांनी मानवी शरीरात प्रवेश करतात, रक्तप्रवाहात शिरतात आणि तिथून सर्व पॅरेन्कायमल ऊतींपर्यंत पोहोचतात, म्हणजेच अवयव, मूत्रपिंड, यकृत, हृदय, रोहिणी, निलावाराईचे दूध. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक आधीच मानवी शरीराचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. ते आतड्यांच्या ऊतींमध्ये, हृदयाच्या स्नायूंमध्ये आणि अंतःस्रावी व प्रजनन अवयवांमध्ये जमा होतात, ज्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा येतो. मानवी शरीरात अशी एकही जागा नाही जिथे ते प्रवेश करू शकत नाहीत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की नॅनोप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण नेमके मानवी मेंदूच्या ऊतींमध्ये आढळले आहे. प्राध्यापक लुकास केनर्जे, एक पॅथॉलॉजिस्ट, कर्करोग संशोधक, ख्रिश्चन डॉपलर लॅबोरेटरी फॉर अप्लाइड मेटाबॉलॉमिक्सचे संचालक आणि मायक्रोप्लास्टिक व आरोग्यावरील त्याच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या मायक्रो वन प्रकल्पाचे वैज्ञानिक संचालक आहेत. ते स्पष्ट करतात की मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचे कण शरीराच्या संरक्षण यंत्रणेला कसे चकमा देऊ शकतात आणि केवळ काही तासांत मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. आणि आम्हाला असे आढळून आले आहे की जे कण रक्तप्रवाहात असतात आणि स्वतःला कोलेस्ट्रॉलच्या रेणूंनी वेढून घेतात, ते सहजपणे रक्त-मेंदू अडथळा, ब्लड ब्रेन बॅरियर भेदून आत प्रवेश करू शकतात. हा शरीराचा एक अत्यंत कडक अडथळा आहे आणि तो मेंदूचे बाहेरील विषारी पदार्थांपासून किंवा उपचारात्मक पदार्थांपासूनही संरक्षण करतो. त्यामुळे उदाहरणार्थ मेंदूच्या ट्यूमरवर उपचार करणे कठीण होते, कारण रक्तमेंदू अडथळा औषधांसाठीही खूप कडक असतो. परंतु कण पटकन आत प्रवेश करू शकतात, कारण ते स्वतःला अशा रेणूंनी वेढून घेतात जे त्यांना आत प्रवेश करण्यास मदत करतात. न्यू मेक्सिको विद्यापीठातील शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की मध्यमवयीन व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतींच्या प्रत्येक ग्रॅममध्ये सुमारे 4900 मायक्रोग्रॅम प्लास्टिक असते. याचा अर्थ असा की आज मानवी मेंदूचा सुमारे 0.5% भाग प्लास्टिकने बनलेला आहे. साध्या गणनेनुसार मानवी मेंदूत सरासरी सुमारे 7 ग्रॅम प्लास्टिक असते, जे अंदाजे एका प्लास्टिकच्या चमच्याच्या वजना एवढा, आणि असा एक चमचा आधीच मानवी डोक्यात असतो. हे सर्वज्ञात आहे की मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स धोकादायक असतात, कारण त्यात थॅलेट्स आणि बिस्फेनॉल सारखे विषारी रासायनिक पदार्थ असतात. प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या सर्वात विषारी पदार्थांपैकी केवळ 3 रसायनांशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी मानवजातीला वर्षाला $1.5 ट्रिलियन खर्च येतो. पण हे तर केवळ हिमनगाचे टोक आहे, कारण एकूणच विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या उत्पादनात 16,000 पेक्षा जास्त रासायनिक संयुगे वापरली जातात, आणि त्या प्रत्येकामुळे मानवी आरोग्याला स्वतःचे संभाव्य धोके निर्माण होतात. तरीही नॅनोप्लास्टिक्स मानवी शरीरावर कसा परिणाम करतात याबाबतीत आणखी एक घटक आहे, जो खूपच धोकादायक आहे आणि ज्याला अजूनही मोठ्या प्रमाणात कमी लेखले जाते. नेमका हाच घटक नॅनोप्लास्टिक्सना शरीराच्या संरक्षक अडथळ्यांमध्ये सहजपणे प्रवेश करू देतो, आणि एकदा आत गेल्यावर त्यांना बाहेर काढणे अक्षरशः अशक्य होते. रासायनिक स्तरावर प्लास्टिकच्या विनाशकारी परिणामाचे परीक्षण ट्रॅपर्स ह्युमॅनिटी या दुसऱ्या माहितीपटात आधीच केले गेले, ज्यातील काही भाग प्लास्टिकमधील विषारी पदार्थांवर आणि मानवी आरोग्यावरील त्यांच्या विनाशकारी परिणामांवर केंद्रित होता. आता रसायनांचे धोके हा अर्थातच या समस्येचा सर्वात दृश्यमान आणि सर्वाधिक चर्चिला जाणारा भाग आहे. पण जसजसा आमचा तपास पुढे सरकलाच तसे आमच्या लक्षात आले की प्लास्टिकचा खरा धोका रसायनशास्त्राच्या पलीकडे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात खूप खोलवर रुजलेला आहे. प्लास्टिकचे कण इतके धोकादायक का आहेत हे समजून घेण्यासाठी
आपल्याला प्रथम त्यांचे अद्वितीय भौतिक गुणधर्म समजून घ्यावे लागतील.